धिरड्यांना नाव ठेवायचं नाही, कळलं? मम्मी तुझं चुकतंय बरं का, तू लय काय बोलली रे तिला, काही पण उगच. ढिरड खा ना, हे ढिरड दे त्याला. बावड्या ये ढिरड खा. चव्हाण धावाचं ढिरड केलंय, 50 तुकडे त्याची. आंबे चांगले असले ना तर आमरस चांगला होतो. एक तर यांच्यासाठी करायचंय धिरडे आणि आमरस. ओके सर, आंबे कोणते आहेत हे? हा तेच म्हणलं, इकडे का हात करताय बघ. कोणते हे वाले का? आणि एकदम चांगले पाहिजेत बरं का, नवऱ्यासाठी बनवायचे रस. आत्यानी यांच्यासाठी बनवायच्या आधी मीच बनवते, म्हणजे कसं हे एकदम खुश होऊन जाते, म्हणते बापरे काय माझी बायको आहे. 4 मित्रांना सांगते माझ्या बायकोनी माझ्या आवडीचं जेवण बनवलं होतं. अरे बापरे काय आंब्यांचा वास येतोय, मस्त मस्त. आता असा आमरस बनवते आणि मस्त मस्त असे धिरडे. वरून यांची फेवरेट साडी घातली, यांना कलर लय आवडतो. कशी भारी दिसू राहिले मी. आता हे कधी येते ना आणि कधी खाते ना, हाताचं गरम गरम असं झालंय. आता पण बाहेरनं गेलेले आहेत त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही. अरे प्रोसेस करून घेते पटापटा, म्हणजे कसं. रेशमे कुठे जाते तुम्ही आत्या? इकडं महाग. अरे देवा, कुठून आलं? काय लपीती? काय लपीती? काय नाही. अहो तुम्ही कधी आला? मी तुमच्याकडे बघू राहिले. मी कुठं काय लपवणार आहे तेव्हा? ही अशी काय फिरती? गर 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 भिंगरी ग भिंगरी फिरती भिंगरी. आता तुम्ही मला सांगितलंय ना घरात हसून खेळून काम करायचं, म्हणून मी कसं खेळत खेळत काम करत होते. दाखव काय आहे ते. आंबे आंबे सांगतच होते. अगो बया, आंबे पण आंबे का पण लपीत होती? कुठं लपवायला, तुम्ही पण ना गोल गोल बिंगता बिंगता हातात होते. म्हणलं फ्रीज मध्ये ठेवा, पण जाऊ द्या आता आमरस करून टाकते, है की नाही? पण आंब्याचं मला माहित नाही काय नाही, कस काय आणला आंबा पटकनी? तुमच्यासाठी. तुम्हाला आमरस आवडतो ना? आपण म्हणली नाही, ध्यानात नाही, मनात नाही. हा अहो असंच असंच मूड झाला माझा म्हणून. हे काय केलंय? बेसन पीठ हाटलं काय? काय आहे? अहो ते बघा, बेसन पीठ नाही, मग धिरड्याचं पीठ घोळलंय. धिरड्याचं पीठ? हा अरे देव, काय काय टाकलं त्यात? म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं मला धिरडे येत नाही? मला धिरडे येत नाही असं वाटतं तुम्हाला? काय वाटतं? अगं कधी केलंय का सातपडीनी? हा त्या असं काय म्हणता? मग आल्यापासून तर कधी धिरड्याला हात लावलाय का? मी करते तर मकडू मकडू खाती, आणि आज तर मनानेच कारभार चाललाय. हे काय केलंय? त्या माझ्या धिरड्यांना नाव ठेवायचं नाही, कळलं? आईला किती फोन केले? कशाला? काही टाकू, कसं टाकू, व्हिडिओ कॉल केला का? एवढं पीठ टाकू, तेवढं मीठ टाकू. यावेळेस मम्मीला नाही फोन लावला, आता युट्यूबवर सर्च केला होता व्हिडिओ. हा का? रेसिपी धिरड्याचं होतंय भिरड. बघा ना कसं भिरड होतंय ते. हा तुम्हाला एक दाखवते मी कसं भिरडे करत आणि कसे धिरडे करीत. आणि तुम्हाला एक सांगू ते, आता मला सांगायचं नव्हतं पण आता मला राग आलाय ना म्हणून मी सांगू राहिले. हे सगळं आहे ना मी यांच्यासाठी करू राहिले. यांना आवडत आमरस आणि धिरडे. ऐक, काय म्हणली? त्यांना आवडत आहे म्हणून करते. भावड्याला माझ्या हातचं धिरड आवडत. हा, मी बनवल्यावर फेकून देणार आहेत का? माझ्या हाताने बघा कसे हसत हसत खाते. तर हसत हसत खायचं नाही, हसत हसत फासतेन नरड्यात. असं कर करू गिळण. असं ना? अगं 4 धिरडे हातावर असले नाही, गट्टा गट्टा गिळते 5-6. तुम्ही पण बघा आता. धिरड हातावर असलं तर किती धिरडे पाहिजे? 4. तरी हात असा नाही झाला पाहिजे. हलके फुलके धिरडे असते. 4 असलं तरी एका धिरड्यासारखं, त्याला म्हणते धिरड. ऐका ना, आधी होऊ द्या, मग बघू आपण काय असतं काय नसतं ते. बघते ना. हा रेशमे, मी आले जरा बाहेर जाऊन. आता काय म्हणलं? बाहेर गेलं? हे चान्स आहे. हे आता एकटेच आहेत घरात.
झालं फोन मध्ये बघायचं. इथं तुमच्यासाठी एवढं स्पेशल मीच करू राहिले. दुपारी जाऊन तुमच्यासाठी मी आंबे आणले, तुम्हाला आवडतं म्हणून मी धिरडे करू राहिले. येत नाही तरी पण मी युट्यूब वर बघू राहिले व्हिडिओ दुपारपासून शिकायला. आणि तुम्ही तुमची फेवरेट साडी घातली तरी नो कमेंट, काही सुद्धा सांगायचं नाही. का बरं असं? तुझं म्हणणं काय, मी धिरडे करू का? हा कसं म्हणले? आता आत्या पण नाही येत, गेल्या येडी दुकानात. बिडी झाली का मी धिरडे करू का? मग त्याला आमरस काढतो मी धिरडे बनवते. चला दोघं नवरा बायको म्हणून काम करू. आमरस काढायचं लई सोपं आहे, लहान लेकरू काढून असा असा आंबा पिळायचा, त्याच्यानंतर मग असं करून वाटायचं. मी तुम्हाला शिकवते आणि तसं तसं काढा. चला. घरी असल्यावरती आत्या लई म्हणता, नाही मला ना तुला हेल्प करू वाटते बरं का, पण कसं आहे ना मम्मी बोलन म्हणून मला करता येत नाही. आता तर मम्मी नाही तर चला लवकर चला करू लागा. हे नाही रे भाऊ, जातो. म्हणजे तुम्ही खोटं बोलत असता की तुला मदत करायची इच्छा तर होती, पण घरचे मोठे धाकटे असतात म्हणून करता येत नाही. आता तर घरात अख्ख्या घरात कोण नाही आहे, दोघच भूत येत. मला बघ आमरस आवडतो, आमरस आणि धिरडे. ते का आवडतो? जेव्हा तू माझ्यासमोर बनवून येतं सगळं, मी बसून निवांत खातो. तुम्हालाच बनवायला लावशील तर मला त्याची टेस्ट लागेल का? हा का? मग आता कॅन्सल करू, मला पण तर आवडतच ना. एक काम करू, आता तुम्ही माझ्यासाठी बनवा. चला. असं नाही होऊ शकत का कधी की म्हणजे नवऱ्याला जे आवडतं बायका एवढ्या हौशी गौशीनी सगळं करून घालतात, विचार त्यांसाठी प्लॅनिंग करून. मग तसंच नवऱ्यानी पण जर बायकोसाठी प्लॅन केला आणि त्यांच्या हाताने जर करून घातलं, बापरे काय आनंदाने बायका खातात. बायका येड्या होऊन जातात ना. मी तुम्हाला सांगते, नाचून नाचून रोज घरात काम करतात, येड्या होतात येड्या. कळलं का? चला. आता नाही, आता तू बनव, उठ जा. आहा घरात कोण नाही, चला ना उठा. मला नको सांगू, चला नाही उठा रे बाबा, जा. उठा लवकर उठा. बघा ना आंबाच पिळून टाकेन तर बाहेर फेकून देईन आंबे सगळे. मी आंबरसही करायचे नाही, धिरडे करायचे नाही. मी नाही येऊ राहिलो तुझं. ते मोबाईल पहिलं बाहेर फेकाय दुश्मन आहे. ही सवत आहे मोबाईल म्हणजे ना, सवत, दुसरं काय नाही. नुसतं ते मोबाईल नुसतं ते रील जोडायचे वा काम, बाकी काय नाही. चला चला ना, चला लवकर. धिरडे सगळ्यांना करू. हो ग बसा. चला थांबा इथं. हा तुम्हाला आधी हात धुवा, जा एकदम स्वच्छ हात धुवा. कारण आपल्याला ना ते मिक्सर मध्ये नाही काढायचं, हाताने काढायचंय मस्त. आधी कसे लोक करायचे हाताने मस्त सुंदर सुंदर. बघा एवढं सुंदर पातीला घेतलंय मी, बघा किती छान सेटअप लावलाय. हे बघा आता मिक्सर आहे ना, मग कशाला हाताने करायचंय? येडी करे जरा. मी आत्यांना सांगत असते हा डायलॉग की मिक्सर आहे ना, मग आत्या मला चार त्याच्यावर भांडत मम्मीने असते. सांगितलंय का? मग ठीक आहे, चल कर आता. मला नाही करायचं. मम्मीनीच सांगितलं का? म्हणजे काय? म्हणजे मी येडी आहे का? इकडून या तुम्ही, इकडून थांबा बरं आणि इकडून बघा जरा, शिका माझ्याकडून. हे बघा आंबा असा घ्यायचा, असा 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 करायचं. हातात पकडा नाही का आंबा, करा तुम्ही पण. धिरड्याचं पीठ आहे बाई, करा. हात धुतला का? अहो खराब होईल ना. बरं घेतलं का? असं तुम्ही सगळं खराब करून टाकता माझे कपडे ते. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई अंगमान. Yeah, I'm so fresh like the morning, mouth wide open like they yawning. Every time they see me, they in G-Shock. Oh, yeah, mama! You can see me like Illuminati. You can see me like Illuminati. But I'm shining so bright. Don't come and try to share some of this light now. Give me a beat and I control it like I'm this guy. Ladies on a mission, they be trying to get me wiped up. Shawty, wait a minute, can't tell if I like ya. Gotta make sure you know how to shake it like a bartender. Team with me and they all winners. And you know we ballin' all winter, all summer. Jewelry around my neck is lightning, but I'm all thunder. Keep coming with it. Keep coming with it. Keep coming with it. Place your bets on us. Get your money and flip it, yeah. Keep coming with it. Keep coming with it. Keep coming with it. Place your bets on us. Get your money and flip it. Bring a friend and come along. Don't be taking too long. बावड्या काय करतोशी? हा थोबड तोंडाच्या. हा मी जर आमरस करत असले तर
ठिरकत नव्हता. मला नको बाबा तसं करायचं, आणि माझे लय हात खराब होते. आणि आता ह्याच्या पोत भरलास. अरे मला वडू 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 घेऊन गेली ती. मी कधी म्हणलं काय खोटं बोलता आत्या? मला म्हणले की मम्मी घरात नाहीये, चल मी तुला करू लागतो काम. रे काय डबल ढोलकी अरे काय पण बोलती, येत. जणू काय अरे पण. बायकोचा बैल झालास ना. बघा आत्या हसू राहिले बघा, हा हसू राहिले. थोबड तोंडाच्या. अरे खोटं बोलती मम्मी. हा, मी बघा. माझं काम करत बसलो. भाकरी कर, भाकरी धुणं धु. मी कुठं गेले की माझी काय चुकी? मला वडून घेतलं आणि मला पाडून घेतलं. हा चांगला दिसतोस. हा आईचं लय कडू, आईचं लय कडू. आणि हे काय डोक्याला बांधलंय रे? अरे हात पुसायला बांधलं होतं. अहो, तुम्ही सोफा भरा हा माझ्यावर कोण फेकलं तुम्हाला? घाम डोक्याला झाला होता ना? बांधून आणि हे एवढं त्याला दबू दबू घेतलं. लाज नाही वाटत तुला? आत्या मी तुम्हाला वाटतं नवऱ्याला काम करून देईन? हा हसू राहिले तर बघितलं कशा हसू राहिले तर मी हे बाहेर गेले की थोबड तोंडची तू तसलीच. एवढं छटाक भर करायला भगुलं भर ते धिरडे होऊस तर तो अर्ध पातीला पिऊ 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 येत होता माघारी इकडून. मी पिऊ का रे मम्मी? हा त्याच्यात अर्ध पोट फुगत होतं त्याचं. आता कर ना धिरडे कर, हे कर. लय सुगरावपणा चालला होता तिच्या म्हणशी सासूच्या आधी मी धिरडे करून घालते. आंबरस होय ना थोबड तोंडीला नीट नाटका. त्याला घेतलं राबू राबू. आणि असे हात भरीत का रे लेकरू हागल्यावानी? तिने पण माझ्या ह्याच्यावर फेकून मारली. मी फेकून मारली? मग? किती खोटं बोलता तुम्ही आत्या. ते काय म्हणले? दांडका घ्यायचं, त्याला मारायचं, त्याचे केस लोचायचे. आत्या. आहेच तुमच्यात तशी लोचायची. अहो आत्या ते काय म्हणले माहितीये का? म्हणले मला आमरस काढायला लय आवडतं पण मम्मी मला करू देत नाही. असं कुणी केलता? तुझ्या घरच्यांनी केलता ते- असा ते आमरस? म्हणले असं. मम्मी, तुला माहिती मला या अशी घाणकाम आवडतात का? तो कधीच नाही असा हात भरवायचा नाही हे. घाण उलट छान म्हणत होते तुम्ही. हा, छान म्हणत होती. तुम्ही म्हणले की तिथं जाऊ द्या, डायरेक्ट म्हणले की तुझ्यासाठी आमरस आणि धिरडे मीच करतो म्हणून. तुम्ही टाइम मध्येच होय रे हा भाकरी कर म्हणलं ना तुला. धुणं धु, उद्या त्याच्याकडून धुणं धुवून घे. भाकरी भांडे घास. हा तू मडम सारखी बस ह्याच्यावर पालगावर. मी झोका देते तुला. काय नवऱ्याने केलं म्हणून काय फरक पड? हा बघ 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 आता खरं आलं. मी सांगू राहिले, मी सहज बोलते. जर नवऱ्याने करूच लागले हातभार हा, लावला बायकोला त्याला कानाला धरायचं असं आणि असं असं वाढायचं त्याला. काय नवरोबाचा आहे त्यो बायकोचा बैल. धरा असा पदर हातात आणि चल तिच्या पाठी माग. आता धिरडे बनव लवकर चल. भूक लागली आता, लय टाइमपास झाला. आता तुला तिच्या हातचे डेरडे खायचेत काय? हा मग नाही तू का? बनवलं तर तिला सांग, कुणीतरी बनवू आपण. कुणीतरी नाही, मी बनवणार आहे. माझ्या हातात धिरडे खायचे यावर्षी. दरवर्षी तुम्ही आताच्या हातात धिरडे खात असता काय? नाकापासून तर केसापर्यंत भरलंय पोरग आमरसानी. इकडे एक कुई तिकडे एक कुई. हा सरे ह्याच्यात राडा केलाय. हे असं राडा असतंय काय? लेकरू पिरकाळ्या म्हणी. तुमच्या समोर बोल राहिले तर खरंच ते म्हणले की म्हणले बायकोला हातभार लावायचं काम आहे माझं, म्हणून त्यांनी मला हातभार लावलाय. फक्त मी हटकून म्हणलं मग डोकं दुखत आहे. तुम्ही म्हणा बरं, बघू आपण करू लागतील का? चला लगेच म्हणा. काय म्हणू त्याला? म्हणा मला डोकं दुखत आहे म्हणा. हा एक काम कर, हे सगळं बनव म्हणा. बावड्या पळाला. त्याला तर लय उलास आहे. मी बोलायला लागले की असा पळून जातो. बायकोसाठी बरं बसलं चिटकून गोचडा म्हणी. हा तुम्हाला गोचड म्हणून राहिले तर मग बेन का काय? मी गोचड नाही का बसला? मी आले की लगेच उठून पळाला. लगेच बेन पत्त्या. टांगा पलटी घोडे फरार मानले म्हणी. अवघड आहे बाई. आता माझं डोकं दुखत आहे. सगळं तू कर आता आणि मला घाल. काय काय करू? आमरस कर, परत ते धिरडे कर. हा आईसाठी नाही करीत का? हा एवढा वर्ष तुमच्यासाठीच केलंय, बायकोसाठी तर करू द्या थोडंफार. काय केलंय? हा लहानचा मोठा केलाय तसं त्याला राबून घेते का तुझ्यासारखी अशी? कधी हाताखाली नाही केलं का हो तुम्ही? कवा केलं विचार ना. सांगा ना केलं का नाही. मग बघा हा म्हणून राहिलं. काय म्हणला? छान होतं बनवून देत का तुला कधी कधी? अगं बाय 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 बाय. किती खोटं बोलता. म्हणायचे डाळ भात करायचो मी, चहा बनवायचो. अगं बाई पोहे एकदा बनवले. केलं चहा केला त्यांनी. चहा केला तर पाकासारखा माझे होटा चिकटले तर वडून असे काढले. काय म्हणतात तुम्ही तर काय म्हणतात बघितलं का काय मग होणार? त्याला माहित आहे गोड लागतो चहा म्हणून जास्त साखर टाकली. त्याच्याकडून भाकरी कालवण करीत होते मी. एवढा होता तवा मला सांगती. करी नका मदत करावा. हे असं करायला हवंय त्याला. आमरस करण, फलानं करण, धिरडे करण.
दापाटे करण बरं सुरू- लय मोठं मोठं तरी सांगत होती तिला मम्मी मला वर्डन नको तू मला हे करू. मला ओढून ओढून घेऊन गेली इथून. अरे ओ. वडून काय तू काय लहान लेकरू आहे काय तुला एखादा दापाटा नाही देता आला का झपाटा म्हणजे आता घराघरात मारामारी शिकवा हेच राहिलंय बघायचं की नवऱ्यांनी ना माझ्यावर हात उचलला पाहिजे वा रे काय वा. झालं? माझ्यावर जर त्यांनी हात उचलला ना मग बघा काय करशील बोचका बांधून पळशील हा पाय लावून तेवढंच आहे आता फूक याला की लगेच सू होत्यात हा फुसफुस ना करू ये उचलन पटपट आवर आता केलाय सुरगुडा ये वागता जार म्हणलेच ना शेवटी बोचका बांधायचं कसं म्हणले मग हे माझं घर नाहीये का हा कोण म्हणताय तुझं नाही हाय की तुझं हुंड्यात आलंय लगेच कस काय म्हणलं जायचं म्हणून बोचका बांधून निघशीन आणि मग काय म्हणती तुम्हाला भेटविते का की मारल्यावर बघा काय होईन काय करशील तेवढंच होतंय बोचकं बांधायचं चिंध्याचं गठोडं बांधायचं आणि पळायचं चालले मी माझ्या इथं दुखत आहे आम्हाला काय माहित नाही का कारस्थाने कसे असतात ते बघा बरं का आता तुम्ही काय बघायचंय नवीन आहे काय त्याला माहित नाही का जा ना तू उठ ना उठ जास्त नको हे करू जा काम कर. मम्मी तुझं चुकतंय बरं का तू लय काय बोलली रे तिला काही पण उगच आणि थोडंफार मी काम केलं त्याच्यात काय होणार रे हा असं काही कुठं लिहिलंय का ना बायकोनीच काम करायचं नवऱ्याने काम नाही करायचं काय उगच एवढं बोलायचं आणि ती दिवसभर बिचारी एवढं राब राब राबती त्याच्यात थोडंफार मी तिला मदत केली तर काय होतंय काय त्याच्यात पण हे ना आपल्या इथं असं रुजलेलंच आहे की बायकोने तिचे त्यांचे ठराविक कामं करायचे आणि माणसांनी जर हातभार लावला तर त्यांना नावं ठेवायचे. तू दरवेळेस मी थोडं पण तिला काही मदत केली तू दरवेळेस हे करतच असती बोलतच असती पण असं नाही केलं पाहिजे. उलट आम्हाला जरी आम्ही जेव्हा काम धंदे करतो आम्हाला तरी 1-2 दिवस सुट्टी असती बायकांना कुठं सुट्टी तरी असती का ते जेव्हापासून ह्या घरात येतात तेव्हापासून मरोपर्यंत नुसतं राब 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 राबत असतात आणि थोडीफार त्यांना मदत केली तर उलट चांगली गोष्ट आहे. आणि त्यांना नाव देऊन टाकायचं की बायकोचं बैल. आणि मला तू हे सांग जर सोनीला तिच्या नवऱ्याने शेतात जर थोडीफार मदत केली तर आपल्या दोघांना बरंच वाटतं ना वाटतं का नाही तुला पण बरं वाटतं की तिला कोणतरी हातभार लावतो मला पण बरं वाटतं मग असा दुय्यम स्वभाव नाही ठेवायचा. तिला पण थोडीफार मदत पाहिजे नाच आहे अधून मधून थोडंफार तिला पण रेस्ट भेटला किंवा कोणी हातभार लावला तर चांगलीच गोष्ट आहे. हे आपण आत्ता विचार करून सगळ्या गोष्टी आणल्या सोसायटीमध्ये तर चांगलं नाहीतर काय ते चालतच राहणार आहे बायकोचं बैल आणि बायकोचं बैल काय नसतं असं. आता बघ काय करते ती यांना वाटत मला धिरडे येत नाही तर एवढ्या दिवसापासून सगळा स्वयंपाक करून घाली ते पण नाही सासूला कुठं कुठं कशात कशात काही ना काही बाकडं वाटतच हेच चांगलं नाही तेच चांगलं नाही मीठच कमी पडलं यांना आज धिरडे करून घालते आणि ना माझं नाव घेतलं पाहिजे हा धिरडे येत नाही हे येत नाही म्हणा काय झालं मग युट्यूबवर बघितलं तर कसं दाखवलं होतं गोल नाही झालं काय या त्याच्या नावातच झालंय बोलता बोलता बडबड करता करता अयो लय वाजू राहिले झालं काय अयो काय करू वाचलं बापरे तोंडाचे हा असं कोणी केलं का ढिरड हा आणि मी ढिरड करते आणि त्यांना आवडत आणि त्यांना करायचं आणि त्यांना खायचं हा कोणी केलं हे ढिरड असं हा मुसखड तोंडाचे नाचू नाचूच बेजार हे असले ढिरडे करतात वय ग हे हा खायना ना पिना कुणी हो बा तुला इकडं ढिरडे करायला लागली लय नाचू नाचू धिरड पेगून दिलं हे असं करावं लागतंय यांना खाऊ घालणार आहे मी हा घालशीन खाऊन त्यो खाईन कशाने लावलं तेल हा बघितलं होतं का आईचं चमच्याने लावतात का पोळे आहेत काय हे असं लावावं लागतं तेल हे असं चौकड तव्याला फिरत असतंय असं 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 आता ह्याला काडी कुठून धुंडायची म्हणून हे असं असतंय
कोंबडी रोगावर बसले होणी केलंय पाताळ झार. आत्या चांगलं तुमचं गोल पिंगलंय भारी भाकरी वाणी. आम्ही बघतो करीतो खातो. आईचं शिकलो तर आम्ही कशाला केलंय असं हात फिरवीत असतात. कुंकडती उलसक तिलसक राहिलेलं त्याला ढीड म्हणतात. हात कशाला फिरवला त्या डिझाईन दिसली पाहिजे ना. दिसते डिझाईन हाय की आता उमटन डिझाईन करायची आणि त्याला वर तेल लावी ती बाय आसन 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 पोळी आहे बाई ती तेल लावायला 50 बाऱ्या ढीड खाणं हे ढीड दि त्याला बावड्या ये ढीड खा. चव्हाण धावाचं ढीड केलंय 50 तुकडे त्याचे ढीड खायला. अगं हातात घेतले 4 तरी वजन नाही लागलं पाहिजे असं म्हणते ढीड. नुसतं बकरी होणी चरायचं येड बाजला पलटी मारताना गोळ झाला होता. हा होईन ना गोळ. बघा आता कसा गोळ होत झाला. अशी तू ही बसून उलत न तोंडावर मध्ये येऊ नको. तुटलं 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 तुटू 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 दे देवा तुटू दे देवा तुटू दे तुटू दे तुटू तुटलं बघितलं का आत्या तुटलं तुम्हाला नाही शिकवलं का आता. मुस्कड तोंडे थांब म्हणते तर तशीच करीती. उलत न ते फसलं त्याच्यात. आता उलत ना फसलं. आता उलत नाची चुकी. सासूनी केलं तर उलत्यानाची चुकी. बघ ना तोंडचे हे असं पीठ करतात वय का हे पीठ आहे वय एवढं पातळ करतात का पीठ. येत नाही म्हणून नाव ठेवलंय. येत नाही म्हणून नाही हे असं पीठ नसतंय घट असतंय. मागच्या वेळेस मागून पोळ्या नीट नव्हत्या झाल्या त्यावेळेस आत्या मी हटकून पूर्णाला नाव ठेवायचे पोळ्याला ते पिठाला नाव ठेवायचे तसं तुम्ही आता मायावणी करायला लागला. अगं असं पीठ असतंय का हे असं थोबड्याला लावते तुझे हे असं नको बर का मुस्कड तोंडी. हा सरांना तूच करून ठेवी ती सगळा जळालं ना उद्या सगळं. बाजूला. दाखवा इकडं मला यांना करून घालायचे. मला तर करावं लागेल ना काही करून. एवढं पातळ पीठ करतात का शहाणे. आता मी तुम्हाला करून दाखवते. हा, त्यांना करून कर. घालायचे मला बाई. रातन शिळा भात. आत्या तुमच्या पोरासाठी आणि तुमच्यासाठी ताट लावा. आलेच मी गोल गोल दिले घेऊन. टंडडन. धरा तुमचं ताक आणते. रेशमे हा अगं कुरड्या पापड कवा तळले. आत्या मी लय फास्ट आहे तुम्हाला अजून माहित नाही. हा थांबा 1 मिनिट. रेशमे खरंच लय सुग्र नाही ग बाई तू. हा मग आत्या पापडन कुरडयान तळ्यातून ह्यो के बघ ना ढिरडे कसे केले. मग कसं दिलडे गोल गोल तुटले पण नाही काय पण नाही एकदम मस्त. खाऊन बघा आधी चला टेस्ट करा. खरंच माझी सुग्र नाही ग सून. चल संगच बसू टाटा आण तुझं. हा हे अरे टाट कशाला लागते. बस चल इथं माझ्या. बेटा मन में लड्डू फूटा नया कैडबरी डेयरी मिल्क शॉट्स चॉकलेट और दूध कसं झालं आता खाऊन सांगा हो, तुम्ही पण खाऊन सांगा. खरं मम्मी भारी झालं. खा असंच गुडीनी करा आम्हाला चारा तुम्ही खा. आणि आत्या असं गुडून केल्यावर ना चांगलं चांगलं नाव घ्या म्हणजे कसं कष्ट केलेलं जरा फळ होतं त्याचं. मग हा. भारी वाटतं. बायकांना ना अजून काही नकोय फक्त त्या गोष्टी ज्या करतात ना त्या गोष्टींना प्रोत्साहन मिळलं पाहिजे आणि त्यांना छान सगळ्यांनी त्या गोष्टीची आपुलकी दाखवली ना मग काय अजून जोश येतोय करायला. अजून वेगळं काय ते तुम्हाला करून घाललो आता.